गुंगी गुडिया म्हणत काँग्रेसची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका। बीडमधील पत्रकारांना बोलू न दिल्यानं व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसकडून टीका। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार, काँग्रेसचा सवाल। निवडणूक आयोगाची राष्ट्रवादी पक्षाला नोटीस। पक्ष घटनेतील दुरुस्तींवर स्पष्टीकरणाची मागणी। सुधारित पक्ष घटनेबाबतची कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। कपिल सिब्बल आज सुप्रीम कोर्टात करणार युक्तिवाद। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। कर्जमाफीचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना लाभ। पहिल्या यादीमध्ये 16 लाख शेतकरी पात्र। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी रुपये वितरित केले जाणार। E20 पेट्रोल विरोधात अरविंद केजरीवाल आक्रमक। आज पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावर काढणार मोर्चा। E20 मुळे वाहनांचा मायलेज कमी होत असून इंजिनचं नुकसान होत असल्याचा केला दावा। सरसंघचालक मोहन भागवत जेनझी आणि झेन अल्फांशी साधणार संवाद। 6 ऑगस्टला मुंबईत युवा परिषदेचे आयोजन। देशभरातील 100हून अधिक शहरांमधून 2000 विद्यार्थी होणार सहभागी। धारावीनंतर आता मिठी नदीच्या विकासाची जबाबदारी सुद्धा अदानी समूहाकडे। 3.3 किलोमीटर लांबीचा मिठी नदी वॉटरफ्रंट विकसित होणार। पादचारी आणि सायकल स्वारांसाठी 15 मीटर रुंदीचा ग्रीन स्पाईन। साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांच्या मदतीची प्रतीक्षा अजूनही कायम। महापौरांच्या घोषणेनंतरही अद्याप मदत नाही। किशोरी पेडणेकरांची महापौरांवर टीका। पुण्याच्या चाकण MIDC मधील खराब रस्त्यांचा आणखी एक बळी। रस्त्यावरील चिखलात दुचाकी घसरून महिला ट्रकच्या चाकाखाली आल्यानं मृत्यू। अपघातानंतर चालक फरार। सावजी मटण खाल्ल्यास महिनाभर आजारी पडेल। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर नाराजी। आणि अमेरिका आणि इराण यांच्यामधील चर्चा पुन्हा सुरू होणार। ट्रम्प यांचे संकेत। मध्यस्थांच्या मदतीनं अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती।